मित्रांनो, सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती सगळ्यात मोठा जल्लोष। ठाकरेंनी अखेर सगळ्यांनाच नमवलं। ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राचा ब्रँड कसा आहे हे पुन्हा एकदा केलं सिद्ध। देश पातळीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा बोलबाला। जेव्हा दिल्लीमध्ये अभिजित दिपके लढत होते तेव्हा मुंबईमध्ये ठाकरे बंधू अभिजित दिपकेंच्या पाठीमागे जागतिक पातळीवरती मुंबईचं जे आंदोलनाचं नेतृत्व ठाकरेंनी घेतलं, यामुळेच मित्रांनो मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडून आली। आणि या घडीच्या या बातमीने मात्र भाजप शिंदे सेनेला तर घाम फुटलायच, परंतु मित्रांनो केंद्रात नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांना देखील आता झोप उडवली आहे। ठाकरेंनी असं नेमकं काय केलं मुंबईमधून मित्रांनो, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा उदय होतोय आणि राज्यात होत आहेत सर्वात मोठे बदल। या संपूर्ण भारत देशामध्ये सध्या पाहायला गेलं तर मित्रांनो हिंदुस्थानमध्ये युवा शक्ती प्रचंड प्रमाणात आहे। ज्यांच्या पाठीमागे युवा शक्ती असेल तोच इथून पुढे देशावरती राज्य करेल। ज्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील युवा शक्ती असेल तोच महाराष्ट्रावरती राज्य करेल। आणि त्याच दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी बरोबर त्या मुद्द्याला हेरलं आणि गेल्या 8 दिवसांपासून मुंबईमध्ये युवकांच्या सगळ्या समस्यांना हात घालत मुंबईमध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक नेते आहेत, पण मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी थेट पोलिसांना आव्हान केलं, सरकारला आव्हान दिलं। जर का एकाएक कार्यकर्त्याच्या जर किंवा नागरिकांच्या युवकांच्या जर केसाला धक्का लागला तर बघून घेईल। मित्रांनो मुंबईतील एकाएक तरुणाच्या कॉलरला हात लागणार नाही याची आपण काळजी घ्या, असं थेट आव्हान केलं। आणि संपूर्ण देशामध्ये मुंबईत सगळ्यात मोठा मोर्चा झाला आणि तिकडे केंद्रात दिल्लीला घाम फुटला। आणि सगळ्यात महत्त्वाची बात म्हणजे मित्रांनो ठाकरेंच्या या आंदोलनामुळेच देशात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आल्याची सगळ्यात मोठी बातमी आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मुंबईत असलेलं आजचं आंदोलन, या आंदोलनामध्ये लाखो मुंबईकर जमणार आहेत। त्याच्या आधी जर आपण राजीनामा घेतला नाही तर केंद्र सरकार देखील गोत्यात येऊ शकतं, केंद्र सरकार देखील पडू शकतं, नरेंद्र मोदींना देखील राजीनामा द्यावा लागू शकतो। या एका कारणासाठी आज दुपारी सूत्र हल्ले आणि मित्रांनो एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना थेट दिल्लीत बोलावणं आलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा थेट राजीनामा घेतला गेला। देशात मित्रांनो ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ठाकरे बंधूंचा हा विजय झाला। मुंबईवरती काल ठीक सायंकाळी 4 ते 5 दरम्यान खूप मोठा जल्लोष निर्माण झाला आणि या जल्लोषामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी एकत्रित येऊन मुंबईमध्ये हा पहिल्यांदा जल्लोष केला। मित्रांनो ही ठाकरेंची सगळ्यात मोठी विजयाची तुतारी आता मात्र भाजपला आगामी काळामध्ये प्रचंड महागात पडणार हे आजच्या या सगळ्या घटनावरून दिसत आहे। आज होणारा मुंबईचा मोर्चा विजयी मोर्चा असेल। या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे राज ठाकरे करतायत। हा महाराष्ट्रासाठी अभिमान आहे, हा देशासाठी अभिमान आहे। आणि या सगळ्यांमध्ये मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या विजयाने मात्र सध्या देशपातळीवरती भाजपवरती सगळ्यात मोठं संकटाचं वादळ घोंघावतं आहे। भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये आता भाजपला खूप मोठं आव्हान मिळाले ते ठाकरे बंधू आणि अभिजित दिपके यांच्या आव्हानाने। त्यामुळे मित्रांनो मुंबईसह देशभरामध्ये भाजपापुरती संकटात आले असून तात्काळ निर्णय घेऊन अभिजित दिपके यांच्यासाठी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा बळी दिला गेला। त्यांना थेट आदेश दिले तुम्ही राजीनामा द्या मित्रांनो। आणि हीच बातमी मुंबईत पसरल्याने वाऱ्यासारखी बातमी पसरत मुंबईत अगदी जल्लोष झाला। सामान्य शिवसैनिकांपासून ते सामान्य नागरिक मुंबईत आज ठाकरेंचे आभार मानतायत। काही लोक म्हणतात की आम्ही जरी कोणत्याही पक्षाचे नसलो तर इथून पुढे मात्र
मुंबईत जर काय झालं तर आम्ही ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार. ही ठाकरेंनी दिलेली ताकद आम्ही कधीही विसरणार नाही, असं जैन जींचं महत्त्व आहे. मित्रांनो, आपणास काय वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाबद्दल? प्रतिक्रिया द्या.